तणावाखाली वावरताय, करा ग्रहांचे सोपे उपाय। मानसिक तणाव ही आजच्या आधुनिक काळातील सर्वात मोठी समस्या झालेली आहे। सर्व प्रकारची भौतिक सुख आपल्या जवळ असताना देखील आज लोक मानसिक तणावाखाली वावरत आहेत। डोक्यामध्ये सतत विचारांची भरभराट सुरू असते, भविष्याची चिंता सतावत असते, छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड होते, रात्री झोप लागत नाही, एक प्रकारची निराशा आलेली असते, मन अतिशय बैचेन होतं। गर्दीमध्ये राहून आपण जसे काही एकटे पडलेले असतो, कारण नसताना देखील चिंता तयार होते, डोकं गरम होतं, विचार थांबत नाही, ज्यामुळे कळत नकळत आपण स्वतःला प्रश्न विचारतो की हे माझ्यासोबत का होतंय। तुमचं मन सतत धावत राहतं। हे सर्व किंवा यापैकी कुठलीही गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर आजचा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करणार आहोत। अर्थात विषय तुमच्या लक्षात आला असेल की मानसिक तणाव का वाढतो। या समस्येचं महत्त्व व गांभीर्य देखील तुम्हाला माहिती असेल। आज या समस्येचं स्वरूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, इतकं की कमी जास्त प्रमाणात प्रत्येक मनुष्याला आज तणावाचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे आज आपण या समस्येवर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत, काही उपाय देखील सांगेल। त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा। ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल। प्रश्न असा आहे की हे सर्व का घडतं। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला असता या सर्वांसाठी मुख्यतः पत्रिकेतील चंद्र कारणीभूत असतो, कारण ज्योतिष नियमानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो। पत्रिकेत चंद्र जर दुर्बळ अवस्थेत असेल, पापग्रहांच्या दृष्टीत असेल, राहू केतूच्या प्रभावाखाली येत असेल तर मन सतत विचलित राहतं, चिंता करीत राहतं आणि भावनिक ओढताण देखील सुरू राहते। दुसरं कारण म्हणजे मंगळ ग्रह होय। पत्रिकेतील बिघडलेला मंगळ राग, चिड, तडकाफडकी निर्णय किंवा तडकाफडकी प्रतिक्रिया असे प्रश्न निर्माण करतो। एखादा छोटासा विषय असतो, कदाचित सहज सुटण्यासारखा असतो, परंतु तुम्ही त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देता। असं तुमच्या बाबतीत घडून येत असेल तर मंगळाचा उपाय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे, जो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमचं मन त्रासून जातं। मानसिक तणावाला कारणीभूत ठरणारा तिसरा ग्रह म्हणजे शनिदेव होय। तुम्हाला शनिदेवांची 7.5 सुरू असेल, ढैया सुरू असेल, महादशा अंतर्दशामध्ये शनीचा प्रभाव वाढला असेल किंवा मूळ पत्रिकेत शनिदेव नकारात्मक स्थितीत असतील तर अशा जातकांना सतत मानसिक तणावाचा सामना करावा लागतो। एक प्रकारचं जडत्व येतं, नैराश्य येतं आणि प्रश्न पडतो की मी माझ्या जबाबदाऱ्या, माझी कर्तव्य पूर्ण करू शकेल का। अजून एका ग्रहामुळे या सर्व समस्या निर्माण होतात। तो ग्रह म्हणजे राहू होय। राहूच्या प्रभावाने व्यक्ती अतिविचार करायला लागतो। काय होईल, कसं होईल, मी काही चुकीचा निर्णय करतो का, लोक काय म्हणतील असे विचार सुरू होत असतात। नवव्या अशा विचारांचं वादळ मनात सुरू होतं। हे जरी खरं असलं तरी जिथे प्रश्न निर्माण होतो तिथे उत्तर शोधायचं असतं। त्यानुसार समजा चंद्रामुळे या समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यावरील सर्वात महत्त्वाचा उपाय जो चंद्र स्वतः आपल्याला सांगतो तो उपाय म्हणजे भावनांचा आदर करा, मात्र त्यांची गुलामी करायची नाही। उपाय काय तर रात्री चंद्राच्या प्रकाशात थोडा वेळ निवांत बसा, एक ग्लास पाणी प्या, चांदणं अंगावर पडू द्या, 2-5 मिनिटं जरी तो प्रकाश अंगावर पडला तरी पुरेसा आहे। चंद्रबळ वाढतं। खिशामध्ये सदैव पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवा किंवा कापड ठेवा, यामुळे देखील चंद्रबळ वाढण्यास मदत होते। समजा मंगळ ग्रहामुळे हा त्रास होत असेल तर त्यावर उपाय म्हणून 5 मिनिटं दीर्घ श्वास घ्या। श्वासामध्ये जेव्हा शांतता निर्माण होते तेव्हा तणाव बाहेर पडतो। यानंतर तुळशीच्या किंवा चंदनाचा सुगंध असलेली अगरबत्ती लावा, त्याचा फायदा तुम्हाला सकारात्मक होईल। समजा शनिदेवांमुळे हा त्रास होत असेल तर सर्वप्रथम हे समजून घ्या की हा त्रास म्हणजे शिक्षा नाही। शनिदेव आपल्याला संयम शिकवतात,
शनिवारी तुम्ही काळे उडीद दान करा. दररोज 10 मिनिटं शांतपणे बसून ध्यान करा. वयोवृद्ध व्यक्तीची मदत करा, आदर करा. हे सर्व उपाय केल्याने तुमचा प्रश्न नैसर्गिकपणे कमी होईल. स्वतःवरचा विश्वास वाढेल, आत्मविश्वास वाढेल, सकारात्मकता निर्माण होईल. राहूमुळे हा त्रास होत असेल तर राहू आपल्याला सांगतो की जे जास्त भीती दाखवतं ते खरं नसतं. मग राहूला सकारात्मक करण्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राची माळ जपा. मोबाईलवरचा स्क्रीन टाईम कमी करा. रात्री 9 वाजेपर्यंत तर नकारात्मक चर्चा टाळा. असं केल्याने तुमच्या पत्रिकेतील राहू सकारात्मक होईल. समजा गुरुग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे मनशांती विचलित झाली असेल तर गुरुदेव आपल्याला सांगतात मनाला शांत करण्यासाठी ज्ञान आणि सकारात्मकता वाढवा. उपाय म्हणून गुरुतुल्य व्यक्तींचा आदर करा, योग्य मानसन्मान द्या. दररोज सूर्याला नमस्कार करा. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. एकदा एक जातक माझ्याकडे आला होता. त्याचा प्रश्नच हा होता की मला सतत चिंता संतावत राहते. रात्री झोप लागत नाही, कामात लक्ष लागत नाही. मी त्यांची पत्रिका पाहिली असता चंद्र राहूच्या प्रभावाखाली होता. त्याला काही सोपे उपाय दिले. त्याला म्हटलं रोज रात्री किमान 10 मिनिटं शांत बसायचं. चंद्राच्या मंत्राचा जप करायचा. चांदीचा लहानसा तुकडा सदैव खिशात ठेवायचा. त्यांनी ते ऐकलं आणि योग्य पद्धतीने उपाय देखील केले. परिणामी 3 आठवड्यातच फरक जाणवला. ते म्हणाले, मॅडम माझं मन पहिल्यांदाच स्थिर झालंय. कुंडली बदलली नव्हती. भाग्य बदलता येत नाही, केवळ मन बदललं, ते देखील केवळ उपायांनी. आपलं मन म्हणजे आपल्या हातातील दिवा असतो. तो दिवा जर आपण सतत प्रकाशमान ठेवला तर आपल्याला छानशी दिशा दिसते. त्यातून आयुष्यात प्रगती करू शकतो, अंधारातून वाट काढू शकतो. मन हेच बंधन आहे आणि मन हेच मुक्तीचं साधन देखील आहे. एक श्लोक तुम्हाला माहीत असेल की मन एवं मनुष्यानं कारण बंध मोक्षयो, म्हणजे मनच बंधन आणि मनच मुक्तीचं कारण आहे. जो मनावर विजय मिळवू शकतो तो स्वतःच्या आयुष्यात राजा बनतो. कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं मन विचलित होतं. तो कोसळतो, त्याचा हात थरथरत असतो, मन भयग्रस्त झालेलं असतं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात, तू ज्याची भीती बाळगतोय ते सत्य नाही. तुझं मन तुझ्यावर सत्ता गाजवित आहे, त्यामुळे सर्वात आधी मनाला शांत कर. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यान, कर्म, संयम आणि कर्तव्य शिकवतात, ज्यामुळे अर्जुन पुन्हा उभा राहतो. तुमचं मन हे तुमचं शत्रू होऊ शकतो आणि मित्राचा मित्र देखील होऊ शकतो. ग्रह केवळ दिशा दाखवण्याचं काम करतात. त्या दिशेनुसार चालायचं तुम्हालाच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा तणाव घेऊ नका. मनाला नव्हे तर स्वतःला ऐका. दिलेला उपाय योग्य पद्धतीने मनापासून पूर्ण श्रद्धेने करा. तणावामुळे मनाच्या आतली शक्ती कमी होते. मन शांत झालं की भाग्य तुमच्या पुढे नतमस्तक होतं. रोज 10 मिनिटं स्वतःसाठी द्या. आयुष्य बदलण्यासाठी तेवढं देखील पुरेसं आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. कधी कधी तुम्ही एखाद्या छोट्या गोष्टीवर खूप तीव्रतेने प्रतिक्रिया देतात का? नंतर त्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होतो का? असं जर तुमच्या बाबतीत घडून येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. या समस्येवर तुम्ही मंगळ ग्रहाचा उपाय करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मनाला पटत असतील आणि आपल्या आयुष्यात तुम्हाला मोठा सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर यातील किमान एक उपाय नक्की सुरू करा. तुमचा तणाव कमी करण्यासाठी व्हिडिओची मदत होईल आणि तुम्ही सुरू केलेला उपाय कमेंटमध्ये लिहा. इतरांना लाभ होईल. या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील तर ते विषय देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की तुमच्या मनाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीपासून होत आहे. तसंच तुम्ही कोणते उपाय सुरू करणार आहात ते देखील लिहा, जेणेकरून त्यातून इतरांना प्रेरणा मिळू शकेल. हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा. पुन्हा नक्की भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे
मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.